करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिते इथं अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचं रॅकेट चालवणाऱ्या बोगस डॉक्टर स्वप्नील पाटीलच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्रातली ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई असल्याचं सांगत जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यापुढे जिल्ह्यात अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिलाय। करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिते इथं 1 जुलैला स्थानिक गुन्हे शाखा, करवीर पोलीस आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं कारवाई केली होती। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून करवीर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी मुख्य संशयित बोगस डॉक्टर स्वप्नील पाटीलसह अनिल टिपुगडे, दत्तात्रय पाटील, महेश पाटील, ओंकार कराळे, प्रशांत जाधव, शिवप्रसाद पाटील, श्रीमंत पाटील, सुनील पाटील, विजय कोळसकर, अश्विनी शिंदे यांच्या विरोधात मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे। या संदर्भात माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी ही अशा प्रकारची राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचं सांगितलं। माननीय मुख्यमंत्री यांनी जे अधिवेशनमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या आणि माननीय पालकमंत्री आणि स्वास्थ्य मंत्री यांनी जे सूचना देण्यात आले होते त्या अनुषंगाने कडक कायदेशीर धोरण राबवून हे 11 आरोपीचे रेकॉर्ड जेव्हा आम्ही बघितले तर फक्त 6 महिन्यामध्ये गर्भलिंग निदानचे जवळपास 11 गुन्हे कोल्हापूर शहरामध्ये दाखल आहे। त्यांचे प्रमाण वाढता दिसत होते कोल्हापूर पोलीसला आणि यांचे रेकॉर्ड जेव्हा आम्ही बघितले तर त्यामध्ये असे दिसून आले की ते संघटित टोलीसारखे ते बरेचसे गुन्हे त्यांच्यावर एकच आरोपीवर 7-7, 8-8 गुन्हे दाखल आहे आणि ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायदा अंतर्गत ते बसत होते। म्हणून लगेच त्या सर्वांचे रेकॉर्डची छाननी करून मोक्कांतर्गत प्रस्ताव माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना सादर करण्यात केला होता आणि काल यांच्यावर मोक्का लावण्याची जी प्रारंभिक परवानगी आहे ते पूर्ण टोलीवर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सरांनी दिला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही की पूर्ण महाराष्ट्रात गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये पहिल्यांदा असे झालं आहे की असे संघटित गुन्हेगार टोलीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि पुढे पण कोल्हापूर पोलीसचे या पूर्ण रॅकेटवर किंवा यासारखे कोणी गुन्हा केले तर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे धोरण राहणार आहे। या कारवाईमुळे अशा पद्धतीच्या गुन्ह्यांना चाप बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्याचबरोबर यापुढे अवैध गर्भलिंग निदान प्रकरण खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय।